नाही, ह्या कल्याण पश्चिममधील जी काही विकास कामं चालू आहेत आपण सगळेजण पाहतात, अतिशय संत गतीने जी रस्त्यांची कामं असतील किंवा जो पाण्याचा प्रश्न असेल, विशेषतः प्रभागमध्ये जे कामांचं आपण पाहिलं असेल, खूप मोठे प्रॉब्लेम्स, खूप मोठ्या समस्यांना तेथील नागरिकांना सामोरं जायला लागतो। आणि ह्या सगळ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज मी आणि आमचे महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पदाधिकारी इथं आलो होतो। खूप चांगल्या प्रकारे चर्चा झाली। आयुक्त मॅडमने देखील चांगले सहकार्य केले, सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते, सगळ्यांशी व्यवस्थित चर्चा झाली। आणि पुन्हा एक 8-10 दिवसानंतर, कारण जी काही कामं पेंडिंग आहेत, ज्या काही अडीअडचणी आहेत, ज्या त्यांनी सांगितल्या आहेत, हे सगळं ऐकून पुन्हा एकदा 10 दिवसात अशा प्रकारची एक आढावा बैठक होईल। कारण खूपच खूपच अडचणींना लोकांना सामोरं जायला लागत आहे। आणि म्हणून हे सगळं आमचं देखील कर्तव्य आहे आणि सगळं आपलं देखील पत्रकार बंधूंना देखील मी सांगेन की तुम्ही ह्या सगळ्या समस्यांना तुम्ही वाचा फोडली पाहिजे। तुम्ही गरज पडल्यास आमच्या विरोधात बोललं तरी चालेल, परंतु या सगळ्या प्रश्नांना आपण वाचा फोडली पाहिजे। ही सगळी कामं जो सर्वसामान्यांचा अधिकार आहे आणि त्यांचा अधिकार हक्क त्यांना मिळाला पाहिजे। व्हायला पाहिजे होते। 22 करोडची कामं जी आहेत ती करण्यात आलेली असं दावा केला जातं, मात्र आता विसर्जन सुरू आहेत। मात्र कल्याणच्या आणि डोंगरीच्या खड्ड्याची दुरावस्था आहे, याबद्दल काय सांगा? यावेळी चर्चा झाली आहे का? नाही बघा, चर्चा तर सगळ्या विषयावर झाली। अशी कुठल्याही प्रकारची तुम्हालाही माहीत आहे उत्तरं जेव्हा दिली जातात, परंतु हे सगळे जे प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं आहेत, जे आम्ही देखील लिहून ठेवलेले आहेत, उद्यापासून मी या सगळ्या गोष्टींचा जी त्यांनी उत्तर दिलेले आहेत की जो विभाग आहे, सगळं MMRDAचा असेल, MSRDC रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, शिक्षणाचा असेल, आरोग्याचा विषय असेल, ज्या विषयात त्या अधिकाऱ्यांनी जी आम्हाला उत्तरं दिली, ही उत्तरं सगळे आम्ही रायटिंगमध्ये लिहून घेतल्यात। आणि याचा 8 दिवसात मी देखील सगळ्या गोष्टींचा आढावा पुन्हा एकदा मी स्वतः घेणार आहे। माझे PA असतील, मी असतील, आमचे सगळे महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते असतील आणि 10 दिवसानंतर पुन्हा एकदा या सगळ्या कामांविषयी आम्ही त्यांना जाब विचारणार। आपण NRC कामगारांची एक तर पहिली मीटिंग अगोदर झाली आहे, त्या दिवशी पवार साहेबांकडे आमची मीटिंग देखील झाली। आणि योगायोगाने कालच मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटलो दुपारी 1 वाजता आणि त्यावेळेस पुन्हा हा विषय निघाला। गणपतीनंतर स्वतः पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की ही जे युनियनचे प्रमुख लोक आहेत यांच्यामध्ये आणि अदानींमध्ये स्वतः पवारसाहेब एक मीटिंग लावून देणार आहेत। आणि माझा विश्वास आहे की त्या मीटिंगमध्ये आत्ता जस्ट आतमध्ये आमचा तोच विषय झाला। मी कामगार बंधूंना देखील विनंती केली का थोडं पुढं मागे सरकून काहीतरी एक चांगला मार्ग काढा, जेणेकरून हा विषय सॉल्व होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।